धपाटे बनवण्यासाठी सगळ्यात आधी आपल्याला एका मिक्सरच्या भांड्यामध्ये हिरव्या मिरच्या घ्यायच्यात। त्यामध्ये आपल्याला लसूण घालायचा, लसूण थोडासा जास्त वापरायचा। यामध्येच मी ओवा घालते आणि हे मिक्सरला फिरवून घेते। आता इथे आपला ठेचा तयार आहे। आता यानंतर आपल्याला दुधी लागणार आहे। दुधी चांगला कोवळा घ्यायचा आणि ताजा दुधी वापरायचा यासाठी। तर आता हा जो दुधी आहे तो मी किसून घेते आणि दुधी शक्यतो वेळेवरच किसून घ्यायचा, खूप अगोदर त्याला किसून ठेवायचं नाही। आता दुधी किसून घेतलाय, त्यामध्ये आपण मीठ घालूयात। यासोबतच तयार करून घेतलेला मिरचीचा ठेचा घालायचा। आता यामध्ये आपल्याला हळद घालायची आहे। यासोबतच धनेपूड घालूयात, थोडी लाल मिरची पावडर घालायची। हिरवी मिरची घातलेली त्यामुळे थोडीच घालायची। एक तर तुम्ही यामध्ये जिरेपूड घालू शकता किंवा असेच अख्खे जिरे घातले तरीही चालतात, किंवा आपण जो लसूण मिरचीचा ठेचा करून घेतला त्यामध्ये सुद्धा जिरे घालू शकता। आता हे सगळं मिक्स करून घेऊयात। मीठ घातल्यामुळे याला पाणी सुटतं। आता यामध्ये मेथीची भाजी घालणार आहे मी। दुधी आणि मेथीच्या भाजीचं कॉम्बिनेशन खूप छान लागतं। याचे धपाटे खूप टेस्टी लागतात। तर बघू शकता, साधारण एक मोठी वाटी मेथी घेतली मी, धुवून कोरडी करून आणि मग बारीक चिरून घेतली। यासोबतच आपल्याला यामध्ये कोथिंबीर देखील घालायची। हे मिक्स करून घ्यायचे आणि यामध्ये आपल्याला पीठ घालायचे। आता इथे मी 2 वाट्या एवढं ज्वारीचं पीठ घेतलंय। यामध्ये आपल्याला 1 वाटी एवढं गव्हाचं पीठ घालायचं। पाऊण वाटी एवढं मी बेसन पीठ घेतलेलं आहे आणि अर्धी वाटी एवढं तांदळाचं पीठ घेतलंय। आता हे सगळं आपण मिक्स करून घेऊयात। असं व्यवस्थित मिक्स करायचंय। आवडत असेल तर तुम्ही यामध्ये 2-3 चमचे तेल सुद्धा घालू शकता। तेल घालून व्यवस्थित मिक्स करायचं, त्यामुळे सुद्धा हे छान होतात, मऊसूत होतात। बरेच जण थोडंसं दही सुद्धा घालतात यामध्ये, अगदी 2 चमचे दही, त्यामुळे सुद्धा हे छान होतात, धपाटे सॉफ्ट होतात। आता यामध्ये आपल्याला थोडं थोडं पाणी घालायचे आणि हे याचा गोळा तयार करून घ्यायचा आहे। खूप जास्त घट्टही नाही करायचं। ज्या भांड्यामध्ये आपण लसूण मिरची बारीक करून घेतलं त्यामध्येच मी थोडंसं पाणी घातलं, म्हणजे मिक्सरच्या भांड्याला जे लागलेलं आहे ते सगळं निघतं। साधारण बघू शकता या कन्सिस्टन्सीचं आपल्याला पीठ भिजवून घ्यायचंय आणि याला थोडंसं आपण तेल लावून घेऊयात। आता आपल्याला एक तवा गरम करायला ठेवायचा। इथे मी लोखंडी तवा घेतलाय। लोखंडी तव्यावर केलेले धपाटे जास्त छान होतात, नक्की ट्राय करा। आता धपाटे बनवण्यासाठी इथे एक सुती कपडा घेतलेला आहे। आता हा रेग्युलर म्हणजे मी नेहमीच धपाटे बनवण्यासाठी वापरते तोच कपडा आहे। त्याला ओलं करून घ्यायचं आणि पीठ आपल्याला असा एक गोळा घ्यायचा आहे। आता यामध्ये तुम्ही कांदा देखील वापरू शकता, पण आपण इथे दुधी आणि मेथी घातलेले, भरपूर घातले, त्यामुळे इथे मी कांदा न वापरता असंच बनवते। खूप छान होतं, मऊ होतं, खायलाही खूप टेस्टी लागतं। असं हात पाण्यामध्ये बुडवायचा आहे आणि याला आपल्याला असं थापून घ्यायचं आहे। धपाट आपल्याला व्यवस्थित थापता यावं एवढं पीठ आपल्याला पातळ बनवायचं। खूप जास्तही पातळ बनवू नका आणि अगदीच घट्टही बनवू नका। बघू शकता या पद्धतीने हे व्यवस्थित थापलं जाते। अशा पद्धतीने हे छान पातळ आपल्याला थापून घ्यायचं आणि वरतून यावरती असे याला तीळ लावून घ्यायचे। तीळ भरपूर टाकायचे,
छान लागतात. याला असे होल करून घ्यायचेत आपल्याला. आता हे धपाटे छान थापून झाले. तवाही गरम झालेला आहे. तर तव्यावरती आपल्याला असं अगोदर कडेनं तेल सोडायचे, म्हणजे धपाटे याला चिकटत नाही. हे असं उचलायचं आपल्याला आणि असं अलगदपणे यावरती टाकायचं. बघा, अजिबात याला चिकटत नाही, व्यवस्थित टाकताही येतं. आता अशाच पद्धतीने सगळे धपाटे आपल्याला तयार करून घ्यायचे. पुन्हा आपल्याला वरूनही असं तेल सोडायचे आणि त्याची ही एक बाजू भाजली गेली की याला आपल्याला पलटवून टाकायचं. याला चांगलं खरपूस भाजून घ्यायचं आपल्याला, छान लागतात. तर हे धपाटे भाजते तोपर्यंत अशा पद्धतीने आपल्याला दुसरं धपाटे इथे थापून घ्यायचे. आणि धपाटे असे कपड्यावरती थापले ना एकदम छान होतात. हवे तेवढे आपल्याला ते पातळ थापता येतात. बघा, आता हे छान भाजलं गेलेले काढून घेते मी. आता अशाच पद्धतीने सगळ्या पिठाचे धपाटे मी करून घेणार आहे. आता मला सांगा, तुम्ही धपाटे दह्यासोबत खाता, लोणच्यासोबत खाता की लोण्यासोबत खाता, ते कमेंट करून नक्की सांगा. आणि तुम्ही धपाटे असेच बनवता की काही वेगळी पद्धत आहे ते सुद्धा नक्की सांगा.